आपल्या सर्वांचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ, राज्यरक्षक संभाजी महाराज, राजश्री शाहू छत्रपती महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराराणी माता रमाई, क्रांतीवीर उमाजी नाईक या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करते। CSRच्या फंडाच्या मदतीनं पुन्हा जिल्हा परिषदेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी नामदार श्री छगनजी भुजबळ साहेब, नामदार चंद्रकांतदादा पाटील साहेब, दादाजी भुसे साहेब, मंगल प्रभात लोढाजी, श्री अतुलजी सावे, श्री दत्तामामा भरणे, आदितीताई तटकरे, जयकुमारजी गोरजे, योगेशजी कदम, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार योगेशजी टिळेकर, आमदार राहुलजी कुल, आमदार शंकरभाऊ मांडेकर, आमदार बाबूसाहेब पठारे, श्री विलधर जगदाळे, श्री विवेक वळसे पाटील, श्री अमित झेंडे, तसेच पुणे जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय सभापती व सर्व सदस्य, जिल्ह्यातील पंचायत समितीचे सभापती व सर्व सदस्य, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी व पदाधिकारी, या खानवडी गावचे सरपंच, CSR फंडामधून भरभरून मदत केलेले व संस्थांचे प्रतिनिधी, त्यामधील श्री अमितजी सैनी, श्री चंद्रकांत पुलकुंडकर, श्रीमती सोनाली मुळे, श्री जितेंद्र हुडी आणि या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा श्री गजानन पाटील, जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व सन्माननीय पत्रकार व सर्व मीडियाचे प्रतिनिधी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्वच बंधू भगिनींनो, विद्येविना मती गेली, मतीविना नीतीविना गेली, गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खच एका अविद्येने केले। सर्वसामान्यांच्या जीवनाला दिशा देणारे हा अमूल्य मंत्र महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्याला दिला। या विचारातूनच समाजात शिक्षणाची क्रांती घडली आणि वंचितांना नवी उभारी मिळाली। अशा या कृतिशील विचारवंतांच्या गावात त्यांच्या जयंतीदिनी आज ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेच्या भव्य इमारतीच्या उद्घाटन झालेला आहे। हा खरोखरच दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल। महात्मा फुले यांच्या विचारांना, कार्याला मी मनापासून विनम्र अभिवादन करते। आजपासूनच महात्मा फुले यांचं द्विशताब्दी वर्ष सुरू होत आहे। त्यानिमित्तानं राज्य सरकारच्या वतीनं वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। या पवित्र जिल्हा परिषद शाळेच्या रूपानं पवित्र ज्ञान मंदिर उभं राहिलं आहे, ही आपल्या सर्वांसाठीच अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। 4-5 वर्षापूर्वीच खानवडीच्या ग्रामस्थांनी गावातील शाळा अपग्रेड करावी अशी मागणी आदरणीय अजितदादांच्याकडे केली होती आणि तात्काळ प्रतिसाद देत आदरणीय दादांनी मोठा निर्णय घेतला आणि या ठिकाणी साधी शाळाच नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभारण्याचा संकल्प त्यांनी केला। फक्त शाळा नाही तर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याच्या दृष्टीनं म्हणजे दूरदृष्टीने दादांनी विचार केला आणि त्यासाठी पुणे जिल्हा परिषद, पुणे जिल्हा नियोजन समिती आणि CSRच्या माध्यमातून त्यांनी निधी उपलब्ध करून दिला। आदरणीय अजितदादांच्या हस्ते या शाळेच्या इमारतीचं भूमिपूजन झालं होतं आणि आज या इंटरनॅशनल शाळेचं उद्घाटन आपण सगळेजणच करत आहोत। या कार्यक्रमासाठी खरोखरच आज अजितदादा हवे होते, त्यांना खरंच मनापासून खूप आनंद झाला असता।
या शाळेच्या माध्यमातून त्यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना अनोखी आदरांजलीच वाहिली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्री फुले या महान दाम्पत्याने दिलेल्या सत्यशोधक विचारावर आणि स्त्री शिक्षणाच्या भक्कम पायावर आजचा प्रगत पुरोगामी भारत उभा आहे. फुले दाम्पत्याच्या ऋणातून उतराई होणं खरोखरच शक्य नाही, कारण त्यांनी केवळ शिक्षणच दिलं नाही तर माणूस म्हणून जगण्याचा अधिकाराची जाणीव आपल्याला सर्वांना करून दिलेली आहे. देशातील पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली आणि सावित्रीबाईंनी पहिली स्त्री शिक्षिका म्हणून इतिहास घडवला. त्या काळात त्यांनी सोसलेल्या हाल अपेष्टा, समाजाच्या विरोधाला आपल्या कृतीतून दिलेलं उत्तर, हे सर्व आजही आपल्या सर्वांनाच प्रेरणा देणार आहे. आज देशातील प्रत्येक महिला कोणत्याही क्षेत्रात आत्मविश्वासाने उभी आहे, त्यामागे केवळ सावित्रीबाईंचा त्याग आहे आणि हे आपण कधीही विसरू शकणार नाही. पुण्यावाड्यात देशातली पहिली मुलींची शाळा सुरू झाली आणि आज या ऐतिहासिक स्थळावर क्रांतीज्योती सावित्री फुले आद्य मुलींची शाळा आणि भव्य स्मारक उभारण्याचं काम अत्यंत जोमानं सुरू आहे. हे स्मारक केवळ वास्तू नसेल तर संपूर्ण जगासाठी स्त्री सक्षमीकरणाची प्रेरणास्थळ असेल. सातारा जिल्ह्यातल्या कडगुण येथे महात्मा फुलेंचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणाही आपल्या महायुती सरकारच्या वतीनं अर्थसंकल्पामधून करण्यात आलेली आहे. ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या जन्मगावी नायगाव येथे 100 कोटी रुपयाचं भव्य स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा सरकारचा मानस आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आणि कार्याला साजेशी असणारी ही स्मारके खऱ्या अर्थानं पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा देण्याचे नक्कीच ठरतील, याबाबत माझ्या मनामध्ये तरी कुठलीही शंका नाही. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा ही संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे. महाराष्ट्र विधानसभेने यासाठी एकमताने ठरावही मंजूर केलेला आहे. आपले सर्वांचेच लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार या मागणीसाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत राहील, हा विश्वास या निमित्ताने आम्ही आपल्याला देते. खांदावडीच्या पवित्र भूमीमध्ये उभी राहिलेली ही ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा ही केवळ शाळाच नाही तर फुले दाम्पत्याच्या विचारांचं खरोखर स्मारक आहे. आज ही शाळा आधुनिक सुविधा असलेले भव्य संकुल आहे. डिजिटल वर्ग, प्रयोगशाळा, संगणक, क्रीडा सुविधा सर्व काही इथं उपलब्ध आहे. ही जिल्हा परिषदेची पहिली CBSE शाळा आहे. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. सध्या 260 विद्यार्थी संख्येने सुरुवात झालेल्या या शाळेची क्षमता 1840 विद्यार्थ्यांपर्यंत वाढणार आहे. या ठिकाणी निवासी शिक्षणाची सुविधाही सुरू होणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी म्हणायला हरकत नाही. आदरणीय अजितदादांच्या दूरदृष्टीतून गेल्या वर्षापासून पुणे जिल्ह्यामध्ये मॉडेल स्कूल प्रोग्राम हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात गेल्या वर्षी जिल्ह्यातील 303 शाळा निवडण्यात आल्या होत्या. हे काम पूर्ण होत आलेलं आहे. तर यंदा त्यात 606 नवीन शाळांची भर घालून जिल्ह्यामध्ये आता जवळपास 1000 शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. CSR आता प्रत्येक गावामध्ये अशाच प्रकारची क्रांती घडायला काहीच हरकत नाही आणि अशा या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न पाहता येतील. नासा, इस्रो, NDA, INS शिवाजी, संसद व राष्ट्रपती भवन सारख्या नामांकित संस्थांनासुद्धा या शाळांमार्फत भेट देण्यात येत आहेत. फुले दाम्पत्यांच्या विचाराचा वार प्रभावीपणे नेण्यासाठी ज्योती सावित्री शाळेचे पुढील टप्पे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये शाळेच्या अतिरिक्त वर्गखोल्या, भक्कम पायाभूत सुविधा, अत्याधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान प्रयोगशाळा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडा प्रबोधिनी उभारण्यासाठी आम्हाला अधिक निधीची आवश्यकता आहे.
त्याचबरोबर महात्मा फुले यांच्या जीवन, विचार आणि कार्यावर आधारित संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्या अंतर्गत अत्याधुनिक ग्रंथालय, डिजिटल लायब्ररी, प्रशिक्षण कार्यशाळा व सेमिनारसाठी सुविधा असलेले संशोधन आणि अध्ययन केंद्र उभारण्यासाठी काही निधीचीही आवश्यकता आहे. या सर्वांसाठीचा DPR तयार असून हा भव्य प्रकल्प यशस्वी करण्यासाठी महायुती सरकारने पुढील टप्प्याला मंजुरी देऊन मुख्यमंत्री महोदयांनी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी विनंती खानावडीकर आणि पुणेकरांच्या वतीनं आपल्याला करते. खानावडी इथला हा ज्योती सावित्री भव्य प्रकल्प साकारलेला आहे. आदरणीय अजितदादांच्या दूरदृष्टीतून तसंच जिल्हा नियोजन समितीच्या सहकार्यातून, CSRच्या मदतीतून, पुणे जिल्हा परिषदेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून, स्थानिक ग्रामस्थांच्या विश्वास आणि सहकार्यातून आणि जिल्हा परिषदेचे CEO श्री गजानन पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या शिक्षकांच्या आणि प्रामाणिक अंमलबजावणीतून तसेच या कार्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचं मी मनापासून आभार मानते. ज्योती सावित्री शाळा भविष्यात परिवर्तनाचं एक केंद्र ठरेल. इथे घडणारे विद्यार्थी हे समाजाला दिशा देणारे विचारवंत आणि संवेदनशील नागरिक ठरतील याची मला खात्री आहे. म्हणूनच जाता जाता एक प्रार्थना करते. फुले सावित्री विचारांची ही अखंड ज्योत जळू दे. प्रत्येक लेकराच्या भवितव्यास ज्ञानाचा सूर्य उगवू दे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला, विचारांना आणि स्मृतींना मी कोटी कोटी प्रणाम करते. आपल्या सर्वांचेच मनपूर्वक आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.